लाडकीच्या खात्यात 5,000 जमा झाले का? की हा सोशल मीडियावर पसरलेला मोठा गैरसमज आहे. आज मी तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एस.टी. टेक फार्मर या यूट्यूब चॅनलवर. आज आपण लेक लाडकी योजना आणि बालसंगोपन योजना याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नेमके कुणाला पैसे मिळतात, किती मिळतात आणि कधी मिळतात. सर्वात आधी लेक लाडकी योजना समजून घेऊया. या योजनेमध्ये मुलींना जन्मल्यावर सरकारकडून रुपये 5,000 रुपये दिले जातात. होय, सध्या जी बातमी चालू आहे, रुपये 5,000 खात्यात आले, ती पहिल्या हप्त्याबद्दल बरोबर आहे. पण इथेच काही जण गोंधळून जातात. कारण ही योजना एकदाच पैसे देणारी नाही. या योजनेत पुढील असे टप्प्याने पैसे येतात. जन्मल्यावर 5,000 रुपये, पहिलीत प्रवेश 6,000 रुपये, 6वीत असताना 7,000 रुपये आणि 11वीत असताना 8,000 रुपये मिळतात आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75,000 रुपये दिले जातात. म्हणजेच एकूण रक्कम 1,01,000 रुपये एवढी रक्कम टप्प्याटप्प्याने मिळते, एकदम नाही. त्यानंतर आता बालसंगोपन योजना समजून घेऊया. ही योजना सर्वांसाठी नाही, फक्त अनाथ किंवा निराधार आणि ज्यांना पालकांचा आधार नाही अशा मुलांसाठी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकारकडून दर महिन्याला सुमारे 2,250 रुपये दिले जातात. हे पैसे थेट मुलांच्या संरक्षणकर्त्याकडे त्यांच्या खात्यात जमा होतात. आता सर्वात महत्त्वाचं, सोशल मीडियावर जे मेसेज येत आहेत 5,000 रुपये, 15,000 रुपये लगेच जमा, ते परिपूर्ण सत्य नाही. कुणालाही OTP किंवा आधार नंबर आणि बँक डिटेल्स देत बसू नका. पैसे मिळवून देतो असे फोन कॉल्सपासून सावध राहा. फसवणूक असू शकते. सरकारी योजना नेहमी अधिकृत मार्गानेच मिळतात. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रपरिवारातही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कुणालाही फसवणुकीला कुणीही बळी पडणार नाही. धन्यवाद.